मराठा समाज. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पहिले नाही का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरांगे पाटलाला आरक्षण देत होते, तेव्हा का नाही घेतलं? मग तेव्हा त्या म्हणले होते ना तुम्हाला देतो बाबा आरक्षण, तेव्हा नाही घेतलं. मग आता असं का की ओबीसीतून तुम्ही भाजल्याला टाकून ओढून घ्यायला लागले? कारण ते त्यांच्या लेकराचं पाठ आहे ना. मग आम्ही पण आमचे पण मम्मी पप्पा त्या लेकराचं पाठ असेल ना बाबा, त्यांचे पण स्वप्न आहे, त्यांना पण पुढे शिकायचं, यांना पण वाटतं आमचे पण लेकर आहे आम्हाला पण शिकायचं. मला वाटतं बाबा यांनी असं करू नये. 1 वर्ष झालं ते तिथं आरक्षणावर बसले, त्याचं काय ते कीर्तन काय ते मृदुंग, अरे असं का आम्ही 1 वर्ष त्रास सहन केला. आणि तेव्हा मग काय त्यांनी काय ते मोर्चा केला होता ते एकरमध्ये शेतामध्ये, तेव्हा पण लोकांना आम्ही जेव घातलं, पाणी पिऊ घातलं. ते का बघून नाही मग समजलं त्यांना. त्यावेळेस तुम्ही का जेव घातलं मराठ्यांना? मग आम्ही तेव्हा जेव घातलं ना कबूल की आम्हाला माया आली ना बाबा, आली बाबा एवढं ऊन होतं की त्याला ना आम्ही त्याला ना जेवायला तेवढं फायदा केलं. मग आता कबूल त्याला ओबीसीतून का लागत मग आरक्षण? त्याला तेव्हा देत होते त्यांच्या आरक्षणाला विरोध आहे तुमचा? आमचं आरक्षण म्हणजे ओबीसीतून देऊच नका, कारण ओबीसीला धक्का लागलाच नाही पाहिजे. आरक्षण भेटलं? आरक्षण त्याला काय म्हणजे ओबीसीतून कसं काय मिळणार? त्याला भेटून द्या. आमचं घ्यायचं नाही, त्याला घेऊन द्या ना. घ्यायचं तुमचं घ्या, पण आमच्या याला धक्काच नाही लागला पाहिजे. काय नेमकं म्हणणं? आमचं म्हणणं आहे आम्ही आमच्या त्यांना आरक्षण गेलं नाही पाहिजे. तुम्हाला घ्यायचं ना तुम्ही तुमचं स्वतःच घ्या, आमचं घेऊ नका. जर त्याने आमचा धक्का लावला तर आम्ही बघू मग काय करायचं ते. काय करा तुम्ही तर छोटे करू आम्ही काहीतरी करू ना. आम्ही आता नाही, आम्ही तेव्हा शांत बसतो. आता आम्हाला कळलं ना बाबा आमच्या आरक्षण धक्का लागणार आहे, मग तेव्हा आम्हाला लिहून द्या ना तुमच्या आरक्षण धक्का नाही लागणार. लिहून द्या ना आम्हाला. हे साहेब एवढं उपोषणाला बसले, त्यांना त्यांची कदर करा ना. त्यांना लिहून द्या ना बाबा तुमच्या ओबीसीला आरक्षणाला धक्का नाही लागणार. मग आधी जेव्हा आमचं आरक्षण जाईल आणि आमच्या आरक्षणाला धक्का लागला ना, साहेब महाराष्ट्र पिटल्याशिवाय लाडू नाही म्हणून ओबीसी छोटी का नाही. मग आम्हाला पाठिंबा लोकांचा पाठिंबा असला मी पण पुढे होऊन मग ते करायचं ना. ते मला लोक सांगते ना ओबीसीचे बाबा असं ते करायचं, तेच करेन. मग मी पण भेट नसते, मी पण ओबीसी ना, मग ओबीसीच राहणार. आमच्या आरक्षणाला धक्का लागलाच नाही पाहिजे. आम्ही 5 किलोमीटर दूर आलोय वडीगोत्रीला. आम्ही त्यांचे शिकतात, आम्ही काय नुसतं येड्यावानी करतो का? ते बी शाळेत शिकते, आम्ही बी शिकवतो. मग तेव्हा म्हणले होते, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते आरक्षण लागतं का? तेव्हा का नाही घ्यायचं? तेव्हा लई पाटील होते. आता आम्हाला का म्हणून झोळी बांधू आरक्षण मागताय. आता जर आरक्षण आमच्या ओबीसी नुसता हात लावा पाहू मग आम्ही काय करायचं? आम्हाला कळतं ना आम्ही आमच्या शिक्षणाचं पाहतो ना. आम्हाला कोण बोलायला सांगितलं नाही, आम्ही समोरच्या काढला. त्याने आमच्या हक्काचं आरक्षण घेतलंच नाही पाहिजे. भीती व्यक्त होती सर की आज आपण बघतोय जातीवाद इतका पेरला चाललाय. लहान पोरं जे शाळेत चालले ना सर, ते तू कोणाचा आहे, तू ओबीसीचा आहे, तू मराठ्याचा आहे, इतका जातीवाद चालला. आणि त्यातल्या त्यात डॉक्टरकीच्या फील्डमध्ये पण मला भीती वाटायला लागली. जर एखादा समजा मराठ्यांचा पेशंट गेला ओबीसी डॉक्टरकडे किंवा ओबीसी पेशंट गेला मराठा डॉक्टरकडे, तर हे जातीवाद इतका पेरू नये की त्याच्या मनामध्ये अरे हे मराठ्याचं आहे किंवा हे ओबीसी किंवा हे मुसलमानाचं आहे किंवा हे दलिताचं आहे. जर असं त्याच्या डोक्यात जर विष आलं तर ते जगतील का डॉक्टर देवदूत आहे. तर म्हणजे जातीवाद हा व्हायला नाही पाहिजे. मराठे लढू राहिले फक्त स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी. हे कुठल्याही जातीच्या विरोधात नाही मराठे. हे सगळ्यांनी समजून घ्यावं. हे जातीवाद आहे ना हा म्हणजे नाही केला पाहिजे. राजकारणी करतात पण यांना हे फार धोकादायक होणार आहे. या ठिकाणी बघा आताच आमच्या सर्व भावंडांना हावळे पाटील सर्वांनाच या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. महत्वाचा मुद्दा म्हणजे आताच हावळे पाटलांनी सांगितलं मराठ्यांचा लढा हा कोणा जातीच्या विरोधात नाही, तो अन्यायाच्या विरोधातला लढा आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं त्यावेळेस दलित बांधवावर अन्यायाने अत्याचार होत होता. काही मुठभर लोकांनी अन्यायाने अत्याचार केला. त्यांचा अन्याय उकडून फेकण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना 100% आरक्षण SC आणि ST यांना 100% आरक्षण दिलं. तेच काम त्या महापुरुषांचं काम आतापर्यंत आमच्या अनेक क्रांतिकारकांनी केलं. त्यामध्ये या ठिकाणी वडजे पाटील असतील, अण्णासाहेब पाटील असतील, अण्णासाहेब जावळे पाटील असतील आणि त्यानंतर या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील असतील. आता हे लढा आमच्या शिखरावरती पोहोचलेला आहे. थोड्याच दिवसामध्ये आमचे जवळ 2-3 कोटी बांधव या ठिकाणी ओबीसी परवरत गेलेले आहे. आम्ही पूर्वी ओबीसीच होतो ना आता सर्व जाणार आहे. याचं कुठंतरी यांना पोटसूळ उठलं आणि म्हणून हाकेसारख्या ठिकाणी उपोषणाला बसले. आता अन्यायाच्या विरोधात लढा कसा आहे की आम्ही ऑलरेडी आमचे नातेवाईक जर बघितले ते ओबीसी आहेत आणि त्याच्यामुळे सर्वच मराठ्यांनी हैदराबादचं गॅजेट या ठिकाणी हावळे पाटलांकडे उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये मराठा आणि कुणबी आणि शेतकरी एक आहे.
मग तो कोणत्याही जातीचा असला तरी तो शेतकरी हा कुणबी आहे असं एवढं जर उल्लेख असताना संत तुकाराम महाराज म्हणलेले होते की आम्ही कुणबियाच्या पोटी, म्हणजे ते सुद्धा कुणबियाच्या पोटी जन्माला आलते, एवढं जर पुरावे असताना आणि जर तुम्ही जर मराठ्याला म्हणत असाल तुम्ही कुठेतरी घुसखोरी करताय, ते साफ चुकीचं आहे. आणि मराठ्यांनी जो लढा दिलेला आहे, जरांगे पाटलांचा जो लढा आहे, हा अन्यायाच्या विरोधातला लढा आहे, तो न्याय मिळवून देण्यासाठी आहे. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ओबीसी बांधवांच्या विरोधात नाही. आणि ओबीसी हा प्रवर्ग आहे, पत्रकार साहेब, हा प्रवर्ग आहे. आमच्यापेक्षा तुम्ही जास्त या ठिकाणी अभ्यासू आहात. हा प्रवर्ग आहे, ही कुठली जात नाही.